नमस्कार राशी बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये देखील आपलं खूप स्वागत. मित्रांनो, बऱ्याच बागावरती जरा पिंगट पिवळसर फुटी दिसत आहे आणि त्याचबरोबर पाना थोड्याशा करवडलेल्या दिसत आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः उडद्या बिटलमुळे अशी पानं झालेली असू शकतात किंवा काही ठिकाणी आळी आणि काही ठिकाणी थ्रिप्सचा मोठ्या प्रमाणात अटॅक. तर थ्रिप्स पण मोठ्या प्रमाणात दिसत आहे. तसेच थ्रिप्ससाठी आपल्याला ट्रेसर, इमिडा किंवा प्रोक्लेम याचे आलटून पालटून स्प्रे घ्यायचे आणि एका स्प्रेमध्ये आपल्याला 4 लिटर पाणी वापरायचं आहे. आपण फुटी लहान आहे म्हणून पाणी कमी करतो, परंतु त्यामुळे चांगलं कव्हरेज होऊन थ्रिप्सचा असं नायनाट करता येत नाही. आणि त्याचबरोबर पिंगट फुटींची समस्या. तर अशा ह्या नवीन रिकट केलेल्या बागांमध्ये एकदम आपण काय करतो की ओलांडा करायचा म्हणून फक्त 2 फुटी ठेवून बाकी सर्व फुटी हे सगळं गबाळ आपण काढतो. परंतु हे असं गबाळ काढताना एकदम एक सर्व फुटी न काढता जास्तीत जास्त फुटी ह्या ठेवायच्या आहे. फार तर ह्या फुटी 2 पानावरती स्टॉप करायचे आहे, जेणेकरून सगळ्या फुटी एकदम न काढता ह्या फुटी 2 पानावरती आपलं स्टॉप करायचे आहे. 2 ओलांडे दोन्ही बाजूने आपलं 2 ओलांडे ठेवून ह्या 2-3-4 गाड्यावर ठेवायचे आहे, जेणेकरून जे क्षार आपण बघतोय हे क्षार एकदम सक होऊन या ठिकाणी जास्त पिंगटपणा, जास्त स्कॉर्चिंग आणि साल्ट ॲक्युमुलेट होऊन ते त्याच गाडीमध्ये त्याच ओलांड्यामध्ये जातील. ह्या ठिकाणी आपण ह्या भागावर देखील काय फुटी असतील तर त्या आपण फुटी ठेवून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता दुसरी गोष्ट आहे पिंगटपणा. मागच्या आठवड्यात झालेला हेवी पाऊस, त्या ठिकाणी काळी जर जमीन असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला पिंगटपणा दिसू शकतो. आणि हे पिंगटपणासाठी आपल्याला कॉम्बिएफ अधिक अल्गामिड्सचे स्प्रे घ्यायचे. त्याचबरोबर ड्रीपमधून आपल्याला फर्टिस 2 किलो आणि मिंगल 2 किलो द्यायचे. त्याचबरोबर अल्ट्रास्पीड 2 लिटर द्यायचे. आणि त्याच्यानंतर 13-0-45 5 किलो आणि मॅग्नेशियम 10 किलो असं पण एक स्प्रे घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर कॉम्बी आणि अल्गामिडचे 2 ते 3 स्प्रे घ्या. त्याचबरोबर झिंक आणि बोरॉनचा 1 स्प्रे घ्या. त्याचबरोबर अशा फुटीवरती टिल्ट 30 ml अधिक कोसाईड फक्त 100 ग्रॅम असा एखादा स्प्रे घ्या, जेणेकरून पानं रफ होणे आणि पानांची काळोखी वाढायला देखील आपल्याला मदत होणार आहे. धन्यवाद.